नमस्कार. लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. MPSC नियुक्त्या रखडल्यानं स्वप्नील लोणकरनं आपलं जीवन संपवलं. पण आधीच स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी आयुष्यामधील 4 ते 5 वर्ष खडतर मेहनत करत ते खर्ची घालावे लागतात. त्यानंतर निकाल आल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारच्या नियुक्त्या झाल्या नाही आणि त्याचंच नैराश्य अनेकांना आजही देशोधडीला लावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अनेकांनी आपला मार्ग बदलला आणि त्यापेक्षा इतर कामांकडे वळण्याला प्राधान्य दिलं. मात्र हाच आघात जो आहे स्वप्नील सहन करू शकला नाही आणि त्यानंतर स्वप्नीलला इतर पर्याय निवडण्यापेक्षा मृत्यूला कवटाळणं जास्त सोपं वाटलं का आणि त्यामुळेच त्यांना आत्महत्येसारखं हे मोठं पाऊल उचललं का? हे पाऊल उचलल्यानंतर का होईना मात्र सरकारला जाग आली. मात्र यापूर्वीच सरकारनं हस्तक्षेप का केला नाही? MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीनं सगळ्यात आधी आवाज उठवला आणि आता त्यानंतर का होईना? उपमुख्यमंत्र्यांनी 31 जुलैपर्यंत नियुक्त्यांचं आश्वासन दिलंय, मात्र ते खरोखर पाळणार का? या आणि अशा महत्त्वाच्या विषयांवरतीच आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये. कसं आम्ही त्याला शिकवला किती तो हुशार होता, मग त्याला तिथपर्यंत पोहोचवला. तिथपर्यंत पोहोचायच्या अगोदर सरकारने अशी मुलं जे आत्महत्येची प्रवृत्ती करावी. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर राज्यामधील MPSCचे जे विद्यार्थी आहेत ते मात्र चांगलेच संतापलेले आहेत आणि याचे पडसाद लगेचच आता विधिमंडळातही उमटलेत. त्यानंतर विधानसभेत अजित पवारांनी MPSCच्या सर्व जागा 31 जुलैपर्यंत भरण्याची घोषणा केली. मात्र त्यासाठी एका विद्यार्थ्याला आपला बळी द्यावा लागला, आपला जीव गमवावा लागला. हे कुणामुळे झालं? त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय, स्वप्नीलच्या आत्महत्येला जबाबदार कोण? स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर सरकारला जाग. 31 जुलैपर्यंत सर्व जागा भरण्याची घोषणा. MPSCच्या नियुक्त्यांसाठी स्वप्नीलचा बळी हवा होता का? आयोगाने यापूर्वीच का केल्या नाहीत नियुक्त्या? स्वप्नील लोणकरनं आत्महत्या केल्यानंतर 24 तासात MPSCच्या सर्व जागा 31 जुलैपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली आणि या विषयाला जवळपास पूर्णविराम मिळाला. मी आजच्या ह्या चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं सांगू इच्छितो की सरकार 31 जुलै 2021 पर्यंत ज्या जागा रिक्त आहेत त्या संपूर्ण जागा MPSCच्या त्या ठिकाणी भरून टाकेल. त्याच्यामध्ये कुठली पण काही अडचण येणार नाही. मात्र खरा प्रश्न आता उपस्थित होतोय की MPSCच्या नियुक्त्यांसाठी स्वप्नील लोणकरचा बळी हवा होता का? पुण्यातल्या फुरसुंगी इथल्या स्वप्नील लोणकर 1.5 वर्षांपूर्वी MPSCची परीक्षा पास झाला, पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्य येऊन त्यानं 29 जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. इंटरव्ह्यू नाही, मी अजून किती दिवस घरी बसणार आहे, तुमचं बोजा वाढत चाललंय. आम्ही त्यांच्या शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज होतं, घरासाठी घेतलेलं कर्ज होतं. ते म्हणलं आई आपण फेडू हे सगळं, मला फक्त वर्षभर मला वेळ द्या. आम्ही म्हणलं बाळा 2 वर्ष वेळ घे, तू टेन्शन घेऊ नको, आज ना उद्या होईल. तो एवढं म्हणजे असं वाटलं नव्हतं की हा एवढं मोठं टोकाचं पाऊल उचलेल. खूप स्वप्न होते व त्याची खूप स्वप्न होते. मला आदल्या दिवशी म्हणलं आई आपल्याला अजून वरचं घर बांधायचंय, मी चांगली गाडी घेणार बघ, दारा आपल्या महाराष्ट्र शासनची पाठी असेल. खूप खूप सांगायचं, खूप बोलायचं. स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर MPSCच्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांसह परीक्षांच्या तारखांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. या प्रकरणी लोकशाहीनं यापूर्वीही आवाज उठवला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा 2019 परीक्षा पास होऊनही 413 युवक युवतींना अजूनही नियुक्ती दिलेली नाहीये. त्यामुळे हे विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. या विद्यार्थ्यांसाठी अलीकडेच लोकशाहीनं आवाज उठवला होता.
दरम्यान अजित पवारांच्या घोषणेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी नवा ट्विस्ट दिलाय. आज सरकारने घोषणा काय केली आहे, 31 जुलैपर्यंत आम्ही MPSCची पदं भरू, म्हणजे नोकऱ्यांची नाही, MPSCच्या सदस्यांची पदं भरू. त्याला 31 जुलै कशाला पाहिजे? 4 दिवसात ती भरता येतात, 8 दिवसात ती भरता येतात. आणि अजूनही त्या नोकऱ्या मिळतील की नाही या संदर्भात कुठलीही क्लॅरिटी ही सरकारने आणलेली नाही. आता या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. MPSC आयोगाला स्वायत्तता असूनही त्यांनी या नियुक्त्या यापूर्वीच का केल्या नाहीत? शेकडो उमेदवार नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनाही 31 जुलैपूर्वी नियुक्ती मिळेल का? आणि मुख्य म्हणजे या रखडलेल्या नियुक्त्या मार्गी लागण्यासाठी स्वप्नील लोणकरचा बळी हवा होता का? त्यामुळे स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येला जबाबदार कोण, या प्रश्नाचं उत्तर देण्याची जबाबदारी आता सरकारची आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज, मुंबई. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक डॉक्टर सुशील बारी यांना. आणि MPSCचे विद्यार्थी महेश पांढरे देखील आज आपल्यासोबत आहे. महेश पांढरे यांच्यापासून सुरुवात करूयात. महेश, एका बाजूला जे आहे स्वप्नील यांना आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचलणं आणि स्वतःची जीवनयात्रा संपवणं सर्व विद्यार्थ्यांसाठी हा हादरा आहे का? आणि एकानं आपला जीव दिल्यानंतर सरकारला जाग येते, नियुक्त्यांसंदर्भातलं आश्वासन दिलं जातं, मात्र एकाला आपले प्राण गमवावे लागलेले आहेत, एका कुटुंबानं आपला आधार गमावलेला आहे. महेश, आज MPSCचं प्रिपरेशन करणारे आणि MPSCच्या रिलेटेड जवळजवळ राज्यात 25 लाख विद्यार्थी गेले 2 वर्षापासून फक्त आणि फक्त वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये रखडलेले आहेत. आज 413 विद्यार्थी आहेत, त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे पूर्ण पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत या सगळ्या टप्पे पार पडलेले आहेत. पण आज ते गेल्या 1 वर्षापासून ते फक्त आणि फक्त सरकार कधीतरी रिकमेंडेशन देईल, कधीतरी अपॉइंटमेंट लेटर देईल या आशेवरती आज विद्यार्थी जे 413 उमेदवार, त्याचबरोबर बाकीचे जे राज्यसेवेच्या परीक्षा STI AS असेल किंवा बाकीच्या क्लास 3च्या परीक्षा असतील त्याच्या नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये. आज स्वप्नील लोणकरनी गेल्या 4 दिवसापूर्वी आत्महत्या केली. त्याच्यामुळे राज्य सरकारला कुठेतरी MPSCच्या विद्यार्थ्यांबद्दल काहीतरी आत्मीयता असेल आणि कुठेतरी निर्णय घेईल असं वाटलं. पण आजच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की MPSC मध्ये भरती केली जाईल. MPSC मध्ये भरती केली जाईल म्हणजे काय? MPSC मध्ये जे काही सदस्य संख्या आहेत, MPSC मध्ये 5 ते 6 सदस्य असतात, त्याच्यामध्ये फक्त सध्या 2 सदस्य आहेत, एक चेअरमन आहेत आणि एक मेंबर आहेत. पण आज त्या MPSCचे जे उर्वरित 4-5 सदस्य असतील त्यांची भरती केली जाईल. ह्याच्या रिलेटेड माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. ते 4 ते 5 दिवसामध्ये भरण्यासाठी 31 जुलै कशाला पाहिजे? कारण अगोदर 2 वर्षापासून ती पदं रिक्त आहेत. राज्य सरकारला इतकं करता आलं नाही का? आयोगाची पूर्ण कॅपॅसिटी करण्यासाठी राज्य सरकार 2 वर्षापासून काही प्रयत्न करत नाहीये का? आणि जो राहिला दुसरा प्रश्न, जो नोकर भरतीचा राहिला, त्याच्या रिलेटेड राज्य सरकारने अजून कोणतंही क्लिअरिफिकेशन दिलं नाही. परत काल राज्य सरकारच्या कॅबिनेट कमिटीने सांगितलं की अजून नवीन एक समिती गठीत करतोय. पण ही गठीत करणारी समिती राज्य सरकारने सुरुवातीला म्हणजे नोकर भरती न करण्यापाठीमागचे कारण सांगितली होती. त्याच्यामध्ये कोरोनाचं कारण देण्यात आलं. ते सुरुवातीच्या काळामध्ये जरी व्हॅलिड होतं, पण नंतरच्या काळामध्ये टोटली इनव्हॅलिड कारण आहे ते. कारण प्रत्येक व्यक्ती आज कोरोनासोबत जगायला शिकलेला आहे. मग UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल किंवा बाकीचे जे पब्लिक सर्व्हिस कमिशन आहेत, तिथं भरती होतात, त्यांच्या परीक्षा होतात, नियुक्त होतात. पण महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही? त्याच्यानंतर मग दुसरं कारण RTI अंतर्गत टाकल्यानंतर असं समजलं की नियुक्ती भरती करण्यासाठी SEBC रिझर्वेशनचा जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम आहे. सध्या तरी 5 मेला पूर्णपणे सुप्रीम कोर्टने वर्डिक्ट दिलेलं आहे. मग आता राज्य सरकार कशाची नियुक्ती म्हणजे कोणत्या कारणासाठी थांबलेलं आहे? सुरुवातीला मग भोसले कमिटीचा रिपोर्ट असेल, परत माननीय चीफ सेक्रेटरी यांच्या अध्यक्षतेखालीचा रिपोर्ट असेल, त्याच्यानंतर मग परत आपले ऍडव्होकेट जनरल आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी असेल. ते सगळं 3 कमिट्या झाल्यानंतर 2 महिन्यानंतर राज्य सरकार अजूनही सांगतं की आम्हाला अभ्यास करायचा आहे आणि आम्हाला अभ्यास करण्यासाठी परत आम्ही काल कमिटी गठीत करतो. म्हणजे कमिट्या गठीत करणं हेच आहे का? माझा राज्य सरकारला प्रश्न विचारायचा आहे की जे काही राज्य सरकार करतं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी किंवा जे काही नवीन अधिकारी बघतात त्यांना फक्त कोणताही सोल्युशन असेल, कुठला पण प्रश्न असेल तो कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करणं हे त्या अधिकाऱ्यांचं लक्षण असलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व्ह केलं पाहिजे. आज हे 413 अधिकारी राजपत्रित अधिकारी आहेत किंवा बाकीचे जे सगळे अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत आणि MPSCचे जे 25 लाख विद्यार्थी या प्रक्रियेच्या रिलेटेड आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय दिरंगाईचं राज्य सरकार ट्रेनिंग देतंय का? नक्कीच आमदारांचा ज्यावेळी राज्य सरकार दिरंगाई होताना दिसते आणि त्यामुळे स्वप्नीलला आपला जीव
जो आहे तो गंगवावा लागला. महेश पुन्हा एकदा येतोच आहे. डॉक्टर सुशील बारी यांच्याकडे जाऊयात. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहेत ते. डॉक्टर सुशील बारी, दरवर्षी विद्यार्थ्यांना किती मेहनत करावी लागते? MPSC परीक्षा द्यायची असेल तर कुठल्या वर्षापासून त्यांना सुरुवात करावी लागते? 3 ते 4 वर्ष पूर्णपणे आपण खर्ची घातल्यानंतर थोडंफार यश मिळतं आणि यश मिळाल्यानंतरही जर नियुक्ती होत नसेल तर या विद्यार्थ्यांच्या मनावरती, शरीरावरती किती ताण येतो या संपूर्ण प्रोसेसचा. डॉक्टर सुशील, कारण सुसाईड नोट असेल किंवा जीवन संपवताना एक मोठी गोष्ट जी आहे तो स्वप्नील बोलून गेलेला आहे की हा सगळा मायाजाळ आहे. बरोबर. आता ही जी प्रोसेस आहे बघा, स्पर्धा परीक्षेची प्रोसेस आहे. स्पर्धा परीक्षेची प्रोसेस ही काही 1 दिवस, 4 महिने, 6 महिने अशी नक्कीच नाहीये. पूर्ण परीक्षेची प्रोसेस बघितलं तर पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत हा जवळपास 1 वर्षाचा कालावधी जातो. त्याच्या आधी विद्यार्थ्याला प्रिपरेशन करायचं आहे. म्हणजे जवळपास तुम्ही जर बघितलं की खूप फ्रेशर मधला फ्रेशर जो आहे तो पहिल्या अटेम्प्टमध्ये जरी क्लिअर झाला तरी तुम्हाला आयुष्यातली किमान 2 वर्ष इथं द्यावी लागतात कमीत कमी. आणि अशी फार बोटावर मोजण्या इतकी विद्यार्थी आहेत की जे फर्स्ट इयर आणि ते म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर झालेत वगैरे. कारण इथली स्पर्धा जी आहे ती नक्कीच आहे की आता ज्या जागा आहेत त्या शेकड्यामध्ये आहेत. अप्लाय करणारे विद्यार्थी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. आणि इथं एक सगळ्यात मुद्दा जो आहे आजच्या डेटमध्ये की आज एखाद्या विद्यापीठामध्ये, नावाजलेल्या विद्यापीठात सुद्धा जर एखादा विद्यार्थी गोल्ड मेडल घेऊन आला तरी त्याला कुठलाही जॉब आपण आज अश्युअर करू शकत नाही. म्हणजे स्पर्धा परीक्षेकडे तरुण का वळतोय? एकतर हा जो तरुण आहे बघा, हा तरुण स्वतःच्या हिमतीवर तो अभ्यास करतोय आणि त्याला त्या म्हणजे पर्टिक्युलर मेरिट बेसवर ती गोष्ट हवी आहे. आणि ज्या वेळेस तुमचा निकाल येतोय, सगळ्या गोष्टी होत आहेत, तर त्यावेळेस जर नियुक्ती रखडत असेल तर ते फारच त्रासदायक होतं. मानसिक त्रास जो आहे विद्यार्थ्यांसाठी. स्वप्नीलनी जे पाऊल उचललं बघा, तर माझं सर्व विद्यार्थ्यांना हे सांगणं आहे ना लोकशाहीच्या माध्यमातून की असे कुठलेही विचार तुम्ही मनात आणू नका. शेवटी तुमची फॅमिली आहे, सगळ्या गोष्टी आहेत ना. MPSC हे नक्कीच अंतिम सत्य नाहीये, परंतु आजची परिस्थिती आपण महाराष्ट्रामध्ये बघतो किंवा रोजगारच्या बाबतीमध्ये आहे तर मेरिट बेसवर तुम्हाला रोजगार देणारं एक MPSC एक खूप चांगलं स्टेज आहे. आणि तिच्यामधून विद्यार्थी स्वतः अभ्यास करून तिथपर्यंत जात आहेत. त्यांचं सरकारकडे किंवा कुणाकडे असे मागणं नाहीये की तुम्ही आम्हाला काहीतरी वेगळं हे द्या. ते अभ्यास करतात, पास होतात, त्यांना नियुक्ती देणं हे गरजेचंच आहे. म्हणजे ते लगेच निर्णय झाले पाहिजेत. ज्या पद्धतीने हे 2020-2021 मध्ये निर्णय घेतले गेलेले आहेत किंवा निर्णय घेण्यामध्ये दिरंगाई जी दिसते आपल्याला, तर ती नक्कीच होता कामा नये. आता 2020च्या परीक्षाच रखडलेल्या आहेत. आपण आता जुलै 2021 मध्ये आहोत. मग 2021च्या परीक्षांचं काय होणार? त्या परीक्षा कधी होणार? कारण पूर्व आहे, मुख्य आहे, मुलाखती आहेत. मग या सगळ्या प्रोसेसमध्ये काय आहे ना की आपण प्रोसेसमध्ये अडकतोय का? तर हे एकतर शासनाने आणि तिच्यामध्ये सत्ताधारी असतील, विरोधक असतील, या दोघांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा जो विचार आहे तो संवेदनशीलपणे केला पाहिजे. राजकारण हे नक्कीच. मात्र ही संवेदना नेमकी कुठे हरवते हा प्रश्नच आहे. डॉक्टर सुशील, तुम्ही अतिशय योग्य म्हणालात की संवेदनशीलता हा महत्वाचा भाग आहे. महेश, ज्या क्षणाला कळलं की स्वप्नीलनं आपलं आयुष्य संपवलेलं आहे, आज तुमच्या घरातही तुमचे आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, मित्रपरिवार असेल, MPSCचे किती विद्यार्थी अशा प्रकारे या नियुक्त्यांपासून अजूनही लांब आहेत, त्यांच्या पालकांच्या मनामध्ये आज कुठली भीती जी आहे ती रुजली असेल? महेश, आज ज्या स्वप्नीलने आत्महत्या केल्याचं वृत्त जसं समजलं तसं प्रत्येक विद्यार्थी जो आहे, जो नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये, त्याच्यामध्ये जो विद्यार्थी पास झालेला आहे, ज्याच्या परीक्षा रखडलेल्या आहेत आणि जो प्रयत्न करतोय, त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये कुठं ना कुठं वाटत होतं की आम्ही डिप्रेशनमध्ये आहोत. सामाजिक आर्थिक तणावामुळे हा विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेलाय. आज आमचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या आई वडिलांना एकच काळजी, पुण्यासारख्या शहरामध्ये ज्यावेळी आम्ही सगळे अभ्यासाला येतो, घरापासून दूर असतो, त्याच्यावेळेला आई वडिलांना एकच काळजी असते की आमच्या मुलाला कुठल्या प्रकारच्या तणावाखाली जातोय तो. पण त्याचवेळी माझ्या सकट बऱ्याचशा मित्रांच्या आणि MPSCचं प्रिपरेशन करणाऱ्या सगळ्यांच्या आई वडिलांचा कॉल त्यांना आला होता. त्यांच्याशी बोलणं झालं होतं की तू काही कर, टेन्शन घेऊ नको कुठल्याही प्रकारचं, तणावामधून MPSC नाही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, आयुष्य भरपूर मोठं आहे. हे आई वडिलांना पण आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये काळजी लागून गेलेली आहे की आपल्या विद्यार्थी मुलाचं होईल काय. हे MPSCचं जे स्वप्नीलने जे केलं ते पूर्णतः त्यांनी एकदम टोकाचं पाऊल घेतलं. आज कित्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, कित्येक MPSCचे स्टुडंट आहेत त्यांच्या मनामध्ये हे तणाव आहेच.
आहेत, ते डिप्रेशन मध्ये गेलेलेच आहेत. मग अशा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता या मुलांच्या पेक्षा जास्त वाढलेली आहे की जे पाऊल स्वप्नीलने उचललं ते आमच्या मुलांनी कोणी उचलायला नको. आणि महेश, माझ्या या आपल्या लोकशाही चॅनलच्या माध्यमातून सर्व मित्रांना विनंती आहे की असं कुठल्याही प्रकारचं पाऊल उचलण्या अगोदर आपण आपल्या आई वडिलांचा विचार. बरोबर आहे, आवाहन आपण दोघेही करतात, दोन्ही मान्यवर यावेळेला सांगतात. महेश, पुन्हा एकदा येईल मी तुमच्याकडे. डॉक्टर सुशील बारींना मला प्रश्न पुढचा. डॉक्टर, एका बाजूला आपण तयारी करण्याची संपूर्णपणे तयारी दर्शवत असतो किंवा तशा प्रकारची मानसिकता ठेवून विद्यार्थी त्या ठिकाणी आलेले असतात. मात्र आज स्वप्नील याचा जीव गेल्यानंतर सरकारला हस्तक्षेप करावासा वाटला. त्यानंतर अजित पवारांनी या संदर्भातली घोषणा केली. मात्र 31 तारखेच्या आश्वासनावरती किती विश्वास ठेवायचा? त्याहीपेक्षा आधी डॉक्टर सुशील बारी, या विद्यार्थ्यांची तयारी होत असताना जसं आपण ताणतणाव याविषयी बोललो, त्यांच्या घरच्या परिस्थितीविषयी बोललो, अशाच प्रकारे जर हस्तक्षेप आधीच झाला असता तर स्वप्नीलचे प्राण वाचले असते. डॉक्टर, नक्कीच ही जी घटना आहे बघा, ही अपेक्षित नाहीये. पुरोगामी बनवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जर युवा पिढी जी आहे त्यांना अशी टोकाची पावलं उचलावी लागत असतील तर मग आपण सर्व आघाडीवर सबशेल फेल ठरलेलो आहोत हे याच्यातून सिद्ध होतं. एकीकडं स्वप्नीलचं जे काही आहे की स्वप्नीलचं असं निघून जाणं आपल्यातून आणि त्याच्यानंतर सरकारने याच्यावर बोलणं, हे तर कुठेही पुरोगामी महाराष्ट्राला अपेक्षित नक्कीच नाहीये. राहिला प्रश्न याच्यामध्ये की एकंदरीतच ताणतणाव जो आहे, आज मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी आहे, तो ग्रामीण आहे, त्याचा आर्थिक जे काही आहे त्या विवंचना त्याच्याबरोबर येतातच. किंवा इथं जे काही वेळ त्याला द्यावा लागतोय की म्हणजे तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी तयारी करताय, पुणे असेल किंवा म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर, सांगली, जळगाव, धुळे, त्या प्रत्येक ठिकाणी तो विद्यार्थी राहतो. त्याचं जे काही एक्सपेन्सेस आहेत त्याचं बर्डन आहे. काही लोकांनी लोन घेतलेलं आहे आणि शेवटी बघा, तो प्रत्येकाला ती संधी मिळणं फार गरजेचं आहे आणि ती संधी खूप सुसह्य पद्धतीने आपल्यापर्यंत येणं गरजेचं आहे. ती देणं ते त्या सत्ताधाऱ्यांचं काम आहे. शेवटी सत्ताधारी आज हे आहेत, उद्या अजून दुसरे कोणी असतील. आणि 2000 जवळपास 20-21 मध्ये तुम्ही बघा, युपीएससीनी जी काही एक्झाम घेतलेली आहे 2020ची, त्यांनी प्रिलिम्स घेतली, फार कमी वेळामध्ये रेकॉर्ड टाइम मध्ये निकाल दिला, त्यांनी लगेच मेन्स कंडक्ट केली. असं आपण एमपीएससीच्या बाबतीत का नाही करू शकत? आणि ज्या काही उदासीनता आपल्याला दिसते, म्हणजे आयोगामध्ये सदस्यांची नियुक्ती नाहीये, ही खऱ्या अर्थाने एक उदासीनता आहे. खरंच या उदासीनतेवरतीच कशा प्रकारे मात करायला हवी, अशा प्रकारे आणखी स्वप्नील तयार होऊ नये यासाठी काय करायला हवं, याच अनुषंगानं महेश पांडे आणि डॉक्टर सुशील बारी यांच्यावर चर्चा सुरू राहिली. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. स्वप्नीलच्या आत्महत्येला जबाबदार कोण? सरकारची अनास्था की सरकारी पातळीवरती जी ढिलाई वर्तवली जाते, या सर्व गोष्टी याच संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी एमपीएससी विद्यार्थी महेश पांढरे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक डॉक्टर सुशील बारी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. महेश पांढरेसाठी पुढचा प्रश्न आहे. महेश, विद्यार्थी एका बाजूला जीव तोडून जे ते मेहनत करताना दिसतात. स्वप्नीलच्या आईची जर आपण आर्त हाक पाहिली तर यापूर्वीच, म्हणजे या संपूर्ण घटना होण्याच्या आधी, सर्वात आधी लोकशाही न्यूज चॅनलला तब्बल 15 दिवस आधी हा नियुक्त्यांसंदर्भातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केलेला होता. सरकार जागं का होत नाही? सरकारला एखादा बळी गेल्यानंतरच हस्तक्षेप का करावासा वाटतो? महेश, सातत्यानं तुम्ही लोकांनी देखील आवाज उठवलेला असताना देखील दफ्तर दरबारी जी आहे ती दिरंगाई होते आणि मग स्वप्नील सारखे बळी जातात काच. आज नैराश्याच्या गर्तेत कुणी जाऊ नये यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने या गोष्टींना जबाबदार कोण असं वाटतंय महेश? आज 413 जे शिफारस पत्र म्हणजे ज्यांचा निकाल लागलेला आहे त्यांच्या नियुक्त्यांसाठी आम्ही वारंवार राज्य सरकारच्या दरबारी निवेदन दिलेले आहे. सगळ्या मंत्री महोदयांना भेटलेलो आहे. सचिव लेवलच्या बऱ्याचशा सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी यांची सुद्धा मीटिंग घेतली होती. पुण्यामध्ये लोटांगण आंदोलन घातलं होतं. आता 2 दिवसापूर्वी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे, जर तुम्ही नियुक्ती देत नसाल तर आम्ही सुद्धा स्वप्नीलसारखी आत्महत्या करू का आणि तशी आत्महत्या करण्यासाठी परवानगी द्या असं पत्र सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे इतकं करूनही राज्य सरकारला अजूनही नियुक्त्यांच्या बद्दल जर राज्य सरकार आमची मागणी किंवा जी आमची दखल घेत नसेल तर ही खूप लज्जास्पद बाब आहे. पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आज शेतकरी आत्महत्या करतो. मग शेतकऱ्याचे जे एमपीएससीचे प्रिपरेशन करणारे जे मुलं आहेत ते गोरगरीब शेतकऱ्यांची, मजुरांची, कष्टकऱ्यांची मुलं आहेत. मग या मुलांनी सुद्धा आत्महत्या करावी अशी महाराष्ट्र सरकारची इच्छा आहे का? आणि जर तेच असेल तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये आम्ही वाचतो आर्टिकल नंबर 21 मध्ये राईट टू लाईफ अँड लिबर्टी. मग राईट टू लाईफ म्हणजे आम्हाला राईट टू लाईफ नाही का? आमचं फक्त आणि फक्त आमचा हक्क हे राज्य सरकार हिरावून घेते आणि ह्या हिरावून घेणाऱ्या राज्य सरकारला
कधी जाग येणार आहे? अजून किती स्वप्नील सारख्या लोकांनी आत्महत्या करायच्या आहेत? म्हणजे राज्य सरकारचं हेच आहे का? एकीकडे युवा सक्षम झाला पाहिजे असं म्हटलं जातं आणि जे त्यांचे युवक असतात त्यांच्या स्वतःच्या माननीय मुख्यमंत्री म्हणतात माझे कुटुंब माझी जबाबदारी, मग ते त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी हे सर्व तरुण जे आहेत ते त्यांच्या कुटुंबाचे सदस्य नाहीत का? यांची जबाबदारी राज्य सरकार कधी घेणार आहे? आज जवळजवळ एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षांच्या रिलेटेड 25 लाख विद्यार्थी आहे. या 25 लाखांच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेणार आहे? बरोबर, सरकारच्या करणी आणि कथनीमध्ये असलेला जो फरक आहे हाच त्यासाठी कारणीभूत ठरतो. डॉक्टर सुशील बारी यांच्याकडे जाऊयात. सुशीलजी, गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रश्न अशाच प्रकारे प्रलंबित होता. स्वप्नीलच्या जाण्यानंतर जरी तो उजागर झाला असता तरी या प्रकरणानं आपल्याला सगळ्यांना नेमकं काय शिकवलं? येत्या काळामध्ये जर अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी असतील तर त्यासाठी लागलेलं सुनियोजन आपण या उदाहरणानंतर तरी शिकणार आहोत का? एक तर खरं तर आता स्वप्नीलच्या याच्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या आधी घडायला पाहिजे होत्या. आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, मी स्पर्धा परीक्षार्थ्यांना या लोकशाहीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुमच्याकडे प्लॅन बी नावाची गोष्टही असली पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये याल, एमपीएससी साठी या, यूपीएससी साठी या, तर तुम्ही आधी ते सगळे कॅल्क्युलेशन्स बघितले पाहिजेत. कारण एकीकडे तुमची फॅमिली आहे, आर्थिक तुमच्या फॅमिलीच्या जबाबदाऱ्या आहेत, शेवटी आपण समाजात राहतो, बऱ्याचशा गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याला तोंड द्यावं लागतं. सो त्याच्याकरता एक तर 3 ते 4 वर्ष तुमचा जे काही स्पॅन आहे तो तुम्ही ठरवून घेतला पाहिजे. सायमल्टेनियसली तुम्ही प्लॅन बी जो काही आहे, म्हणजे तुमची स्वतःची डिग्री, तिचं शिक्षण कंटिन्युअस ठेवणं स्पर्धा परीक्षा करत असताना, किंवा तुम्ही एमपीएससी करताय तर मग त्याच्याबरोबर बँकिंगचा विचार करणं, अशा जर सायमल्टेनियसली गोष्टी थोड्याशा आपण ठेवल्या तर प्लॅन बी हा फक्त स्पर्धा परीक्षेला नाही, अख्ख्या जगातल्या प्रत्येक माणसासाठी तो आहे. लॉकडाऊनने आपल्याला शिकवलं की लाखोंच्या नोकऱ्या असणारी लोक भारतात असतील, भारताच्या बाहेर असतील, एका झटक्यामध्ये बेरोजगार झाली, रस्त्यावर आली. मग त्या हिच्यात त्यांनाही तो प्लॅन बी लागतो बघा. वयाच्या 45व्या वर्षी असेल, 50व्या वर्षी असेल. स्पर्धा परीक्षेत आपल्याला प्लॅन बी हे खूप आधी आपल्या कानावर पडतं. सो मी सर्व स्पर्धा परीक्षार्थ्यांना सांगेल की तुमचा प्लॅन बी तुम्ही रेडी ठेवलं पाहिजे याच्यामध्ये. कारण जी स्पर्धा आणि याच्यामध्ये थोडंसं वास्तव पण आपण थोडं समजून घेऊयात. आणि याच्याबरोबरच इथून पुढं अशा पद्धतीची कुठलीही घटना होणार नाही याची जबाबदारी जी आहे ती व्यवस्थेने घेतली पाहिजे. आज लोकशाहीने जो काही आवाज उठवलेला आहे त्या पद्धतीने मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, हे रेग्युलर ह्या सगळ्या न्यूज देत असतात. परंतु आजपर्यंत प्रशासनाने स्वतःहून एक म्हणजे ती काडी इकडची तिकडे केलेलं नाहीये या सगळ्या याच्यामध्ये. तर येत्या काळामध्ये अशा कुठल्याही गोष्टी होणार नाहीत. आणि सत्ताधारी असतील, विरोधक असतील, हे दोघी काय ना शेवटी आज म्हणजे आलटून पालटून खुर्चीवर बसणारे. नक्कीच डॉक्टर सुशील बारी, सत्ताधाऱ्यांचं काही जात नाही, मात्र जे विद्यार्थी खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणानं तयारी करतात त्यांचा बळी जाताना दिसतो. त्यामुळे सुव्यवस्था असणं गरजेचं आहे. याला सर्व गोष्टींना कालमर्यादा आखणं आणि दुसरीकडे प्लॅन बी रेडी ठेवणं अतिशय महत्त्वाची सूचना आपण या माध्यमातून केलेली आहे. धन्यवाद महेश पांढरे आणि डॉक्टर सुशील बारी. या स्पेशल रिपोर्टच्या चर्चासत्रामध्ये तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. सर्व विद्यार्थ्यांना एकच जी आहे ती मागणी करावीशी वाटते किंवा खरं तर अपील करावंसं वाटतं आज लोकशाहीच्या माध्यमातून की स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असताना हेच आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय जरी तुम्ही मानत असाल तरी प्लॅन बी रेडी ठेवणं गरजेचं आहे. भूतो न भविष्यती परिस्थिती आल्यानंतर अनेकांवरती नको ती परिस्थिती ओढावलेली आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलं. मात्र आपल्या ध्येयासाठी पुढे झटत असताना दुसरीकडे मात्र जीवन संपवणं हा पर्याय नाही. आणि स्वप्नीलच्या आत्महत्येला जबाबदार कोण? तर सर्वस्वी ही यंत्रणाच नव्हे तर तुम्ही आम्ही सगळेजण आहोत. कारण वेळीच आवाज उठवला गेला असता तर स्वप्नीलला कदाचित आपला जीव गमवावा लागला नसता. आणि त्यानंतर सरकारनं हस्तक्षेप जसा या आत्महत्येनंतर केलेला आहे यापुढे देखील येणाऱ्या अनेक समस्यांचा वेळीच हस्तक्षेप करून जर तुम्ही मार्गी लावणार असाल तर मात्र अशा आत्महत्या रोखणं हे शक्य होणार आहे. तर या विशेष चर्चासत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.